ही एक छोटीशी कहाणी आहे. ती एका अशा शास्त्रज्ञाची आहे ज्यानं जगाला प्रकाश दाखवला. पण त्याचं आयुष्य तुम्हाला जर ऐकलं तर म्हणशीला हे शक्य नाही. सत्य परिस्थिती आहे, सत्य घटना आहे. कमजोर मुलं काय करू शकतात हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. एक आई आपल्या मुलाचं मनोबल कसे वाढवू शकते. आजकाल सगळे शिकलेले आहेत, त्यामुळं मुलांच्या बाबतीत जर काय तर आपल्या मुलाच्यात कमी असेल तर तो भाग सोडून द्या. पण तो मुलगा कसा सक्सेस होईल, आयुष्यात कसं जगायला शिकेल, फक्त शाळा शिकली म्हणूनच मुलं पुढे जातात असं काही नाही बरं का. जगायला काय लागतंय, जगायला पैसा पाहिजे आणि ती कमवायची अक्कल पाहिजे. आणि आपण फसले जाऊ नये इतकी माणसाला अक्कल पाहिजे. तर हा मुलगा जो बल्ब तयार करतो आणि पूर्ण म्हणजे लाईटीचा उजेडाचा शोध लावतो, तो मुलगा जन्मता त्याच्यात कमी होती, त्याला ऐकू येत नव्हतं. शाळेत ज्यावेळी तो गेला त्यावेळी त्याला ऐकू येत नसल्यामुळं तो आपल्या नादात असायचा. शिक्षकांना वाटायचं त्याला म्हणजे काहीच येत नाही. तर खूप दिवस म्हणजे असं त्यांनी नोटीस केलं शिक्षकांनी. तर मॅडमनी एक लेटर दिलं त्याच्या आईला. त्याची आई बिचारी म्हणजे दुसऱ्यांकडे मजुरी करायची. तर लेटर दिलं की तुमचा मुलगा कमजोर आहे आणि तुमच्या मुलग्याला आमच्या शाळेत आम्ही शिकवू शकत नाही, अशी मुलं आमच्या शाळेत नको आहेत आम्हाला. सरळ सरळ असं सांगितलं की आम्हाला तुमच्या मुलाला शिकवता येत नाही, बाकीच्या मुलांसारखा तो नॉर्मल नाही, त्यामुळं त्याला तुम्ही शाळेत पाठवू नका. लेटरमध्ये असं लिहिलेलं होतं. मग हा काय घेऊन आला लेटर आणि लेटर आणल्यानंतर आईला दाखवलं. तर मित्रांनो, आईला दाखवल्यानंतर लेटर आईनं वाचलं. 2 मिनिटाचं म्हणजे आईला कळायचं बंद झालं. मॅडम तर असं सांगितलं. तर त्या आईनं हार मानली नाही बरं का. आईनं काय केलं, मुलग्याला म्हटली, बाळा, मुलानं विचारलं ना की असं काय आहे लेटरमध्ये आई. तर आई म्हटली, बघ बाळा, जगापेक्षा तुझी बुद्धी जास्त आहे, इतर मुलांपेक्षा तुझी बुद्धी जास्त आहे. त्या शाळेतली मुलं तुझ्या पुढं म्हणजे पाठीमागं पडतात, त्यामुळं 1-2 वर्ष तुला घरीच मॅडमनी शिकवायला सांगितले, कारण ती मुलं तुझ्या बरोबर यायला तेवढा वेळ लागेल त्यांच्या शाळेतल्या मुलांना. आईनं मुलाला तसं सांगितल्यानंतर मुलगा घरी आई शिकवायची सगळं घरात, म्हणजे जे शाळेत शिकवलं जायचं ते घरी शिकवायची. तर हा सारखा खटपट असायचा, काय ना काहीतरी जोडत बसणार, हे करत बसणार. अशा सगळ्या जोडाजोडीतनं विजेचा शोध लावला. एक म्हणजे जगापेक्षा वेगळा मुलगा, ज्याला शाळेतनं बाहेर हाकलून दिलेलं, असा मुलगा जर विजेचा शोध लावत असेल तर आपण आपल्या स्वतःला कमी का समजायचं, आपण आपल्या मुलांना कमी का समजायचं. देवानं जर जन्म दिलाय तर नक्कीच काहीतरी चांगलं करायसाठीच दिलाय ना. तर ते सुप्त गुण ओळखता आले पाहिजेत आणि त्याच्यातनं ह्या अशा कहाण्या आपल्या मुलांना आपण शिकवल्या पाहिजेत की बाबा, कोणती गोष्ट आपण सांगायची. जगात आता फक्त मोबाईलवरती ह्याच्यात वाईटच पुढे येते, मुलांच्या समोर येते ते चांगलं काही येतच नाही. खूप काही चांगलं घेण्यासारखं आहे आयुष्यात,
पण ते मुलांना घेता आलं पाहिजे. आणि आपल्याला आईवडिलांना काय शिकवायचं आपण मुलांना हे समजलं पाहिजे. आपल्या मुलांकडे लक्ष द्यायला आपल्याला वेळच नाही. तर त्या आईनं इतकं म्हणजे मोठं धाडस केलं की मुलग्याला सांगितलं, बाळा तू इतर मुलांपेक्षा बेस्ट आहेस. त्यामुळे त्या मुलाला पण वाटलं की मी इतर मुलांपेक्षा खूप हुशार आहे. त्याला ऐकू येत नव्हतं, ही कमजोरी त्याची लपवून ठेवली आईनं. आणि ज्यावेळी हा शास्त्रज्ञ आई मरून जाते आणि तिच्या त्या ट्रंकेत ती चिठ्ठी बघतो, मॅडमनी दिलेली लेटर बघतो, त्यावेळी त्या शास्त्रज्ञाच्या डोळ्यात पाणी येतं. माझी आई किती ग्रेट होती. माझ्या आईनं माझ्यासाठी म्हणजे किती चांगला विचार केलेला. हा विचार आपल्या मुलांच्यावर रुजवायला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टींसाठी मुलं आपली मला हे नाही, मला ते नाही हट्ट करतात. सांगा त्यांना अशा गोष्टी. कमजोर असलेल्या मुलांच्या गोष्टी दाखवून द्या. आणि भरपूर लोक असे आहेत, हे एकच नाही उदाहरण, भरपूर उदाहरणं देता येतील. जो जगापेक्षा वेगळा आहे तोच सक्सेस आहे. जगापेक्षा काहीतरी वेगळं करून दाखवणार त्याचंच गुणगान जग करणार. लक्षात ठेवा, वेगळं बना. जग जे करतंय त्याच्यातच गुरफटत राहिला तर काही उपयोग नाही. तुम्ही काय नॉर्मल बे के बे पोटाच्या मागं जायचं, खाण्यापुरतं कमवायचं, आपले कर्ज हप्ते हे आयुष्य चालूच राहणार. मग तुमचं जर त्यापेक्षा काहीतरी वेगळं करायचं असेल तर धाडस महत्वाचं आहे. धाडस केलं पाहिजे, रिस्क घेतली पाहिजे. आणि ती पण रिस्क उच्च कोटीची रिस्क घेतली पाहिजे. फक्त पैशाचीच रिस्क असते असं नाही. आयुष्यात बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपण रिस्क घेऊन कमवू शकतो. मी माझ्या आयुष्यात हे 3 वर्ष व्हिडिओ शिकण्यात घालवले. काहीच येत नव्हतं, बोलता येत नव्हतं. बोललं तर लोक काय म्हणतील. थोडं थोडं बोलायचे. थोडा व्हिडिओ म्हणजे झाला की मला वाटायचं बापरे काय तर चुकलं का काय, आपण जगापेक्षा वेगळं काय तर बोललो का काय. आणि तो व्हिडिओ तिथंच थांबवायचे. अगदी घाबरत घाबरत. सगळ्यांनी नावं ठेवलं, कुणी नाही ठेवलं असं नाही, सगळ्यांनी नावं ठेवलं. अजून ठेवतायत, अजून विरोध करतायत, पण हार मानली नाही. काहीतरी चांगलं घडायचंय आपल्याला, ज्ञान अजून घ्यायचंय. मी वयाच्या 40 वर्षापर्यंत MPSCचा अभ्यास केला. का तर नोकरी हवी. प्रायव्हेट जॉब करतच होते. जॉब केला, खूप वेळा ऑपरेशन झाली. खूप म्हणजे संघर्ष काय असतो ते जवळनं बघितलं, अनुभवलं, पण हारले नाही. कधी आत्महत्या करायचा विचार आला नाही. मला का देवानं जन्माला घातलंय असं पण कधी वाटलं नाही. देवानं जन्माला घातलंय ना, काहीतरी चांगलंच आपल्या हातनं घडणार आहे. आणि दुसऱ्या गोष्टीची एक खूप जास्त हे वाटायची की माझा मुलगा देवानं जन्माला त्याला घातलंय ना, तर आमच्या पाठीमाग तो चांगलंच आयुष्य जगला पाहिजे आणि आमच्यापेक्षा बेस्ट आयुष्य जगला पाहिजे. जे आम्हाला सोसायला लागलंय ते त्याला
सोसायला लागू नये म्हणून त्याला आम्ही म्हणजे दुसऱ्यांवर डिपेंड नाही बनवणार. स्वतः जगायला तो शिकला पाहिजे. सगळं त्याला स्वतः आलं पाहिजे. पैसे कसे कमवायचे, 2 वेळचे पोटाचे हाल नाही झाले पाहिजेत. आणि ही खरंच काळाची गरज आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो करा. जर यूट्यूबला बघत असाल तर सबस्क्राईब करा.